ऐतिहासिक पन्हाळगडाला पाणी पुरवठा करणाऱ्या योजनेसाठी उभारलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत पन्हाळ्यातील नागरिक प्रमोद उदाळे यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता। येत्या 3 आठवड्यात हा प्रकल्प पूर्ण करू असं नगरपालिकेचे मुख्याधिकारी चेतन कुमार माळी यांनी आश्वासन दिलं। त्यानंतर आत्मदहन आंदोलन स्थगित करण्यात आलं। पन्हाळगडाला कासारी नदीतून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो। त्यासाठी 2 टप्प्यांवर पाणी उपसा करावं लागतं। त्यासाठी दरमहा 1.5 ते 2 लाख रुपये वीज बिल येतं। त्याला पर्याय म्हणून धबधबेवाडी इथल्या पाणी उपसा केंद्रात 59 लाख रुपयांचा निधी खर्च करून सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभा करण्यात येतोय। 4 ते 5 वर्ष उलटली तरी हा सौर ऊर्जा प्रकल्प उभारलेला नाही। उलट त्या पैशांची परस्पर विल्हेवाट लावल्याचा आरोप पन्हाळ्यातील नागरिक प्रमोद उदाळे यांनी केला होता। त्यासाठी 1 मे रोजी उदाळे यांनी लाक्षणिक उपोषण केलं होतं। त्यावेळी पुढील 1 महिन्यात सौर ऊर्जा प्रकल्पाची संपूर्ण माहिती उपलब्ध करून देण्याचं आश्वासन नगरपालिकेचे मुख्याधिकारी चेतन कुमार माळी यांनी दिलं होतं। पण 1 महिना उलटला तरी सौर ऊर्जा प्रकल्प पूर्ण नाही आणि त्याबद्दल माहिती सुद्धा दिली जात नाही। त्यामुळे प्रमोद उदाळे यांनी आज आत्मदहनाचा इशारा दिला होता। परिणामी आज सकाळीच पोलिसांनी प्रमोद उदाळे यांना ताब्यात घेऊन पन्हाळा नगरपालिकेत आणलं। मुख्याधिकारी चेतन कुमार माळी यांच्याशी चर्चा झाल्यानंतर येत्या 3 आठवड्यात हा प्रकल्प पूर्ण करण्याचं आश्वासन देण्यात आलं। त्यानंतर उदाळे यांनी आत्मदहन आंदोलन तात्पुरतं स्थगित केलं।